ते चुकीच्या रस्त्यावरती नाही आहेत. त्यांच्या आशा अपेक्षा महत्वाकांक्षा या सगळ्या मारल्या जात आहेत. मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो. या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? हा देश नीट समजून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांचं, तरुणांचं, तरुणींचं म्हणणं, मत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज तो विद्यार्थी ज्या वेळेला तो हवालदिल ज्या वेळेला होतो त्या हवालदिलपणामध्ये तो जातो कुठे? मग देवाकडे प्रार्थना करायची, मला नोकरी लागू देत, मला काम मिळू देत, मला पैसे मिळू देत, नोकरी लागल्यावर माझं लग्न होऊ देत. त्याची स्वप्न असतात. मग तो विचार करतो की बाबा देवळात जाऊ, आपण देवासमोर नतमस्तक होऊ. त्याच्या लक्षात येतं अरे त्या देवळातच चोऱ्या व्हायला लागल्यात. देवळात चोऱ्या. राम मंदिरासारखं इतकं भावनिकदृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते. आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत. राम मंदिरावरती मतं मागताना बरोबर गेलात तुम्ही. मग ज्या वेळेला 1400 कोटी रुपयांची चोरी झाली, पंतप्रधान स्वतः एकटे गेले होते, सगळेजण बाजूला उभे होते. स्वतः एकट्याने जाऊन तिकडे जाऊन पूजा केली, प्रतिष्ठापना केली, सगळ्या गोष्टी केल्या. पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे? आज तो हवालदिल झालेला जो तरुण आहे तो या सगळ्या मंदिरांचा रस्ते पकडतोय. धर्मांध बनवू नका त्या तरुणाला. शिक्षणाच्या वाटेवरती लावा. नुसतं जय श्रीराम बोलून होणार काही नाहीये. आज अनेक गोरक्षक गाड्या पकडतायत, गायी पकडतायत, सगळे पकडतायत. आणि हेच आमचेच पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सांगतायत की बीफ एक्सपोर्टमध्ये भारत हा 1 नंबरचा देश आहे. बीफ एक्सपोर्टमध्ये ते कापल्याशिवाय होणार आहे का एक्सपोर्टमध्ये आपण 1 नंबरचे? मग त्या गोरक्षकांचं काय करायचं? आपण करतोय काय? देश चाललाय कुठे? देश काय विचार करतोय? काय कशाचा कशाला ताळमेळ नाही. बस दिसली जमीन की दे अदानीला, दिसलं जंगल की दे अदानीला. आम्ही काही ह्या सगळ्या गोष्टींचे काय फक्त टीका करण्यासाठी हा विषय नाही आहे. मला असं वाटतं ही गोष्ट परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे की या देशामध्ये काय सुरू आहे आणि काय घडतंय.